नमस्कार. कुत्र्याची दोन वैशिष्ट्ये असतात. वैशिष्ट्य क्रमांक 1, दिसला खांब की ते टांग वर करतं. पहिलं मोठं वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रिक खांब असो की कुठलाही खांब असो, ते टांग वर करतं आणि तिथे सुसू करतं. या सुसू करण्यामागचं कारण त्याला परतीचा प्रवास ते नक्की करून घेत असतं. आपला कुठे आलोत, कुठून जायचंय कुठे हे कळावं म्हणून ते दिसला खांब की टांग वर करतं आणि पुढे त्याच मुताच्या वासाने परत येतं. कुत्र्याचं दुसरं वैशिष्ट्य असतं, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहतं. म्हणजे कितीही नळीत घालून 6 महिने कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं म्हणतात, पण ते सरळ काही झालं नाही. आता काही कुत्रे तर प्रजाती अशी आली आहे की ते नळीत घातलं तर नळी वाकडी होईल, पण कुत्र्याचं शेपूट काही सरळ होत नाही. आजचं ज्ञान इथपर्यंतच. आता एक व्हिडिओ दाखवतो. पाहिलं? तुम्ही म्हणाल गाडीतलं कुत्रं काय दाखवताय कुलकर्णी? अहो, गाडीतलं कुत्रं यासाठी दाखवलं की हे कुत्रं संसदेच्या आवारात नेण्यात आलं होतं. होय, गाडीत घालून कुत्रं संसदेच्या आवारात नेण्यात आलं होतं. नेणारं कोण होतं? रेणुका चौधरी, काँग्रेसच्या सन्माननीय संसद सदस्य. बरं, नेलं तर नेलं, हरकत नाही. त्यावर काही लोकांनी कुत्रं आणलं कशाला असा प्रश्न विचारला. मग यांना राग आला आणि कुत्र्याचा विषय झाला. याचा राग राहुल गांधींना सुद्धा आला. राहुल गांधी त्यात म्हणाले की आता कुत्र्या हा विषय होणार आहे का? त्याला प्रवेश नाही का? क्या किया बेचारे कुत्ते ने? मी कशाला सांगतोय, ऐका की तुम्ही. डॉग इज द मेन टॉपिक टुडे. कल क्या कर दिया बेचारे कुत्ते ने? यहाँ आया था क्या? हाँ सर, यही है. अलाउड नहीं है क्या? क्यों नहीं? ऐसा कोई रूल बुक में नहीं है, बट पेट अलाउड नहीं है. पेट अलाउड नहीं है, पेट अंदर अलाउड है. the same statement. If it's inside the car, it's allowed. Dogs are not allowed in. Is that what you? Street dogs are wandering here and there. No, but they are not pets. No, maybe pets are not allowed. ऐकलं का? म्हणजे कोणीतरी आक्षेप घेतला. रेणुका चौधरींनी कुत्रा आणलं गाडीत घालून. कोणीतरी आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्याची बातमी झाली. राहुल गांधी कुत्रं अंदर अलाउड आहे क्या इथपर्यंत बोलून टाकले. मुळात संसदेच्या आवारात कुत्री फिरतात का? तर फिरतात, नक्की फिरतात. पण संसदेच्या आवारात सुरक्षा यंत्रणांची प्रशिक्षित कुत्री फिरतात. तिथे ते बॉम्ब स्क्वॉड असतं, शस्त्र शोधणारी असतात, धोका शोधणारी असतात. म्हणजे संसदेच्या आवारात धोका शोधणाऱ्या कुत्र्यांना परवानगी आहे. मी काय म्हणतोय? संसदेच्या आवारात धोका शोधणाऱ्या कुत्र्यांना परवानगी आहे, धोका करणाऱ्या कुत्र्यांना नाही. आणि जर लोक आपली खाजगी कुत्री आणू लागली तर संसदेच्या आवारात धोका होऊ शकतो की. म्हणजे घडलंय, एकदा हल्ला झालाय. एकाने तर प्रशिक्षित एकाने तर उडी मारली होती, पत्रकं फेकली होती संसदेत, उडी मारली होती. आठवतं ना का विसरलात? हे संसदेत घडू शकतं. म्हणून अशी कुत्री संसदेच्या आवारात आणू नयेत असं सांगितल्या गेलं. नियमात नाही, पुस्तकात नाही, आणि सगळ्याच गोष्टी नियमात नसतात. आणू नये सोबत, कशाला आणायचंय? काय करायचंय आणून तिथे प्राण्यांना आणून? नाहीतरी सगळी प्राणी जाऊ दे, आणू नये. बरं, मी बोललो तर पुन्हा उगीच ते हक्कभंग, विशेषाधिकार हनन वगैरे असलं काय होईल. आता आतल्या कुत्र्यांच्या विषयी, म्हणजे आत जाऊ शकणाऱ्या कुत्र्यांच्या विषयी काही लोक बोलतायत. ते बोलताना भाषेचा लहजा बघा, टोन बघा, पद्धत बघा. आणि हे बोलणारे माझ्यासारखे कोणी नाही आहेत. स्वतः रेणुका चौधरी आहेत, स्वतः राहुल गांधी आहेत. ती वाक्य तुम्हाला मी ऐकवतो. किस बात की चर्चा चल रही है? असली डसने वाले और काटने वाले पार्लियामेंट में बैठे हैं, सरकार चलाते हैं.
उसका कोई इतराज नहीं। पेट अलाउ नहीं है. पेट अलाउ नहीं है. पेट अंदर अलाउ है. Yeah, the same statement. ऐकली? काय बोलावं यांना? म्हणजे अंदर बैठे काटते हैं, काटने वाले अंदर बैठे हैं. का हो रेणुका चौधरी? कोणता चावतो हो आतला? कुणाला म्हणायचंय तुम्हाला? कोणता चावतो आत बसलेला? पेट्स अंदर अलाउड है क्या? हा राहुल गांधींचा प्रश्न. किती कुत्सितता आणि द्वेष भरलाय ना या प्रश्नांच्या मध्ये. कुत्रं आणलं तर काय झालं? काय फरक पडतो? ही भाषा शोभते? आत बसणाऱ्या माणसांना कोण कोण सन्माननीय आतमध्ये बसणाऱ्यापैकी? म्हणजे तुम्हाला सोनिया गांधी चावणाऱ्यात म्हणायचंय? अहो किती सन्माननीय, म्हणजे ज्यांच्याविषयी अख्ख्या भारत देशाला आदर आहे. ठीक आहे, तुम्हाला मोदींच्या विषयी वाटत असेल, तुम्हाला शहांच्या विषयी वाटत असेल, तुम्हाला अजून कोणाविषयी वाटत असेल, पण सोनिया गांधी आत बसणाऱ्याच आहेत रेणुकाजी. राहुल गांधी सुद्धा आत बसतात हो. म्हणजे एक राज्यसभेत बसतात, एक लोकसभेत बसतात. आता मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आत बसतात. म्हणजे आत बसणारे चावतात असं रेणुका चौधरी म्हणाल्या म्हणून मला एवढंच काही नावं त्यांना आठवण करून द्यायची आहेत. काय फरक पडतो म्हणणाऱ्यांसाठी. सुप्रियाताई सुद्धा रेणुकाताईंच्या समर्थनार्थ आल्या आणि त्यांनीही काय फरक पडतो, कशा करता एवढा गोंधळ असं विचारलं. ताई, त्या आत बसणारी चावतात या विधानाला तुमचं समर्थन आहे? कारण तुम्ही आत बसता हो लोकसभेत, आणि मला वाटतं साहेब पण अजून राज्यसभेत बसतात. व्हीलचेअरवर येतात पण राज्यसभेत बसतात हो साहेब सुद्धा. म्हणजे साधं गणित आहे. आपण ज्यांना चांगलं समजतो ते सगळे त्या सभागृहात बसत असताना चावणारी तर आत आहेत असं म्हणणं कितपत योग्य आहे? राहुल गांधींचं ते वाक्य पेट अंदर अलाउड है असं म्हणणं, कोण आहे पेट? म्हणजे सोनिया गांधींच्या सोबत अलाउड आहे का राहुल गांधींच्या सोबतचे अलाउड आहेत? मग ते कोणते आहेत? जरा थोडा तरी विचार व्हायला हवा. की देवाने तोंड दिलंय म्हणून बोलत राहायचं. सुरुवातीला जी ज्ञानबाजी केली होती ना मी, कुत्र्याचं शेपूट 6 महिन्यात घातलं तरी वाकडं ते वाकडं म्हणतात, असं नाही झालेलं. आता कुत्र्याचं शेपूट 6 महिन्यात घातल्यानंतर नळी वाकडी झाली आहे हेही सांगितलं होतं. तशी स्थिती या सगळ्या प्रकारात दिसतीये का? आणि आतल्या माणसांना कुत्रं म्हणणाऱ्यांसोबत म्हणजे मी असं अपेक्षा करत नाहीये की कारवाई वगैरे व्हावी, काय नाही. कारण त्यांच्यावर कारवाई करून मोठं करण्यात काही अर्थ नसतो, अजून मोठं करण्यात काही अर्थ नसतो. यांना शहीद केलं ना की दर्जा वाढत असतो. शहीदांचा दर्जा का द्यायचा? त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही लोकांनी हे लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज न्यूज.